माझे सोना. इकडे बघ, ही बघ ना, बघ ना, ही काय म्हणते माहिती का, तुझं लग्न करायचं लग्न. ही म्हणते आपण लग्न करू. हे म्हणते कशाने करू. हे म्हणते कर्ज काढू. हे म्हणते कशाने फेडू. हे म्हणते फेडू फेडू नाही तर पळून जाऊ. कोकणची वाट आली, कोकणची वाट आली, माझे सोन, माझे बोबडी गो. सासूबाई, पाण्याला जाते बर का, पाणी घेऊन येते. पाण्याला चाललीस. लवकर ये बाई, बराच वेळ झाला खेळतोय तो. रडण बिडण त्याला भूक लागल. जा लवकर ये. हो चालेल. मम्मा पाण्याला चालली. मम्मा पाणी घेऊन येणार. मग आपण नाव नाव कलायचं. हा, नाव नाव कलू. फिरायला जाऊ, फिरायला जाऊ बाई, फिरायला जाऊ. मम्मा लवकर ये म्हणा. मम्मा मम्मा लवकर ये, आपण फिरायला जाऊ. है ना, फिरायला जाऊ. म्हणजे सोने गो किती गोड. चला चला, आपण ना, आपण कुठे जायचं. भूर जायचं, भूर जायचं. काय केलं माझा वाघ. काय करणार, आजी संग खेळते. ती कुठे गेली. पाण्याला गेले. चल बाय, जा. चला. पप्पा, अगो बाई, पप्पाकडे नाही जायचं. माझ्याकडे ये नाही सुद्धा भाऊ. तू घरात असतोस का. जरा लक्ष दे त्याच्याकडे, वेळ दे त्याला. तुम्ही जेवलात का. नाही नाही, जेवायचं अजून, त्याला खाऊ घालायचं. गेली पाण्याला. ही काय आत्ताच गेली पाण्याला. तिला म्हटलं लवकर ये, आणि मग नाही ह्याला आंघोळ घालायची, ह्याला खाऊ घालायचं. चला चला, आपल्याला बुर जायचं. चल भूर जाणार आहे पप्पा, भूर. यायचे तुला. त्याला माहिती आजी फिरायला नेते ना, म्हणून आजीकडे राहतो. चांगलं सुकून ठेवलंय. मला काम काय रे गाडवा. तुला नाही का फिरवत होते मी लहानपणी. म्हणून ह्याला फिरव आता. बाबू पप्पाकडे जा ना. पप्पा, पप्पा भूर नेतात. भूर, तुला भूर आवडतं ना. बोबो, जाऊ दे. बरं, तू कुठे गेला होतास. गावात गेलतो. हा, काम होतं जरा थोडं. मित्रांनी ते आलते ह्याच्यावर मुंबईवरनं. त्यांनी बोलवलं गेलतो त्यांच्याकडे. असं का. बरं, अरे ह्याचा हागीच संपलं होतं, ते घेऊन आलास का तू. नाही, येत नाही, घेऊन येतात. परत गेलो ना घेऊन येईल. आणि सर्दी पण त्याला जाणवती थोडी, दवाखान्यात घरात औषध होतं की मग. अरे बरेच दिवसाचे झाले ते, एकदा डॉक्टरांना दाखवून आणू ना, मग देऊ औषध. बरं, ही आली ना मग वाटलं मग जाईन घेऊन. नाही मग ती एक काम करा, तुम्ही जावा दवाखान्यात घेऊन. बोल कुकू मामा ना, पप्पाकडे नाही जायचे, नाही जायचे पप्पाकडे. कत्ती कत्ती घे पप्पा, कत्ती. चल बाय, येते काय. नाही नाही, आजीकडे पाहिजे. हा जा, आणि लवकर ये, जेवायचंय बर का. हे बघा आली ही. थांब, जाऊ नकोस आता. अहो, पाणी आणायला गेले होते. पाणी आणलं. हा, पाणी व्यवस्थित शिंदे जा विहिरीवरनं. का काय म्हणले आता तुला ती सांगायची. आई तिला सांग कसं पाणी शिंदे ती सांग. ए, सांभाळून करत जा बर का काम. हो, मी नाही तर मला करते. हा, मला घेऊन जात जा, मी बाजूला उभी राहत जाईल. आणि जाऊ दे, भूक लागली, जेवण दे. हे पण जाईल निघून कुठेतरी, आणि याला पण ना भूक लागली. चला, याला पहिलं पाच. हा हा, चला 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 मम्मा का, चला चला. मम्मा तुला काय खायचं. काय खायची तुला. माझं दादू आहे बाबा. काय खायचं मला सांग. काय खायचं. आई कुठे गेली. आईकडे जायची तुला का मम्माकडे जायचं. कोणाकडे जायचं. कोणाकडे जायचं सांग. का भूल जायचं आपण. भूल जाऊ, भूल जाऊ, है ना. तू येते माझ्या बरं. येते माझ्या बरं. तुम्ही इथं थांबला बाय. मग आता याला घेऊन कुठे जाऊ. मला वाटलं घरात बसला असं घर. आता घर शोधलं मी. नाही रे, ह्याला घेऊन आलतो बाहेर. त्याला भूक लागली बघ. बरं, मी खाऊ घालन त्याला, पण मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोल ना. काय तुम्ही मला फिरायला नेत नाही, कुठं काहीच नाही. आता आपण फिरायला जाऊ. कुठं. कुठं काय, कुठं पण जाऊ, पण जायचं फिरायला. अरे लहान आहे आणखी. काय तुमचं हो, लग्नाच्या अगोदर असंच म्हणत होता. अरे याला सर्दी बिर्दी होत असते बाहेरच्या पाण्याने. त्याने काय होतं, लहान लेकरांना त्रास होतो. त्याच्यामुळे आता सध्या तर काय होऊ शकत नाही. सध्या काही होऊ शकत नाही म्हणजे. तुम्हाला म्हणत होते व्हायच्या अगोदरच चला फिरायला, लग्न अगोदर. मग त्यावेळेस गेलो नाहीत का. कुठं गेलो होतो आपण. कुठं, या शेजारच्या गावात. काय दाखवलं तिथं मला. जत्रा, पाळणे बिळणे एवढंच. मग काय दाखवायचं. काय तुम्ही देवदर्शनाला त्यालाच नेलं मला तर. बघ की बाळ किती गोंड दिसते का. तू दुसरं भलतच काहीतरी घेऊन बसतीस. इकडे जायचं तिकडे जायचं. मला माहिती अरे आहे, मोठं झालं ना, सांभाळायचं मला. थोडं मोठं झालं ना, खातं झालं ना, मग आईकडे ठेवून आपण जाऊ शकतो ना. नाही तर मग त्याला घेऊन जाऊ शकतो, ते पण राहू शकतो. बरोबर आहे ना. आणि मी असंच मरायचं नाही का इथं, सगळे काम करू करू, सांभाळू सांभाळू. दिवस गेले काय लगे दुसरे असं म्हणजे. दिवस गेले म्हणजे चान्स तुम्हीच घेता ना लवकर. अगं ते दिवस नाही बाई, ते नाही म्हणत मी. ते दिवस नाही, आणखी दिवस राहिलेत आपले. पुढे जायचं का लगेच म्हातारा झालं नाही असं मला म्हणायचं. म्हातारा झालं फिरायला जायचं. तरुणपणात फिरायला जायचं असतं, म्हातारा झालं. बार माहिती दिवस गेले का दिवस गेले. तुम्ही काही बोलता बरं का. चल दर याला, मी चाललोय बाय. काय तुम्ही हे केलंय ना, तर तुम्हीच सांभाळायचं. जोपर्यंत तुम्ही मला फिरायला येत नाही ना,
तोपर्यंत मी हातच नसते लावत. माझं हा, एकटं चला. आईला काय बाबा ही किती चेकाळी बघितली का मम्मा? हा बघितलं कसं? चल आपण मम्माला थोडी लाडी गुडी लाव, मग तू मम्मा पाशी थांब आणि आपण जाऊ. ह्याच्याकडे आलोय खरं पण याला काय मोबाईलच्या. अरे माणसे तू हो मी तू इकडे काय करते? इकडे काय करते म्हणजे माझ्या घरच्यांनी माझं ह्याच गावामध्ये लग्न लावून दिलंय. तर मी विसरलीस इकडं ना मला तू आता? तुला आणि मी कधी विसरू शकते का? हे आयुष्यात तर शक्यच नाही. म्हणून तर अरे, मला सोडून गेली. मी तुला सोडून नाही गेले. अरे माझी मजबुरी होती म्हणून मला हे सगळं करावं लागलं. माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावलं रे, माझी इच्छा नसताना पण. काय रे बा पण तुम्हाला असं केलं? चुकलं माझं, पण काय करणार मी? घरच्यांपुढं नाही चाललं रे माझं काहीच. तू गेल्यापासून मी एकटाच राहिले तुझ्या आठवणीत जगत. पण आता मी काय करू शकते रे? तू गेल्यापासून कुठंच मन नाही लागलं रे बा माझं. माझं तरी कुठं लागलं? हा, संसार करते मी, पण त्या संसारात मला सुख पण नाहीये, नाही काहीच नाही. माझी हौस मौस होत नाही काही. आणि जे तुझ्यावर प्रेम होतं ना, ते त्या माणसावर कधीच होऊ शकत नाही. रडू नको रे. अरे तू गेल्यापासून मी पण असंच राहिलं. म्हणजे तू अजून लग्न पण नाही केलं का? नाही रे बाय, तू गेल्यापासून मी एकटाच आहे रे. ना प्रेम हे सगळं विसरून बसले, फक्त तुझ्या आठवणीत जगतोय आता. अरे हे बघ, आयुष्य काढायचं म्हणलं ना तर साथीदाराची गरज पडतीच. मला असं वाटतं की तू लग्न करावं, कारण की तुझ्या घरच्यांची पण इच्छा असणार रे तू लग्न करावं. अरे खूप इच्छा आहे, पण माझं प्रेम तुझ्या होतं बाळा. तुला सोडून मी कसं दुसऱ्यावर एक लग्न करू बरं, तूच सांग मला. अरे पण माझं लग्न झालंय ना, पुढे जाऊन तुला पण म्हातारपणात आधार पाहिजे ना कोणाचा. मला तुझाच आधार होता, पण तूच असं केलं तर मी काय करू आता? मी असं काही जाणून बुजून नाही केलं, सगळं आपोआप घडत गेलो. आणि तुला तर माहिती आहे माझे घरचे कसे येतं, त्यांच्यासमोर माझं काहीच चालत नाही. असं नाही की तुझ्याबद्दल बोलले नाही मी घरच्यांना, बोलले मी त्यांना, पण त्यांनी नकार दिला आणि त्यांनी जबरदस्तीने माझं त्यांच्यासोबत लग्न लावून दिलं. मान्य आहे बाळ, मला पहिली नोकरी नव्हती, पण आता माझ्याकडे सगळं आहे ना. नोकरी आहे, पैसा आहे. बरोबर आहे, माझ्या बापालाच नोकरीवाला जावई पाहिजे होता. पण तू काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. तू लग्न कर. अरे तुला नाही माहिती आहे. हे बघ, तू सोडून गेली, तुझ्याशिवाय आता मी कोणावर प्रेम करू शकत नाही. अरे पण मी पण नाही तुझ्यावर प्रेम करू शकत. कसं करणार रे? अरे मला एक मुलगा आहे लहान, त्याला सोडून मी कसं? एक विचारू, हा बोल ना. तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? हो बाळा, म्हणून तर मी आता काय बोलू, एवढे दिवस राहिले असं. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. खरं तर मी त्यांच्यासोबत पण नाही राहू शकत, कारण की मला सतत तुझी आठवण येते. आणि त्याच्यात आज तू मला भेटलायस. काय झालं? हे बघ, माझं लग्न झालंय, परत माझ्या नवऱ्याने माझ्या सासू सासऱ्यांनी मला पाहिलं ना असं तुझ्यासोबत, तर खूप प्रॉब्लेम होतील. पण तू कोणाकडे आलायस? अगं ते सोमनाथ बघत नाही का इथं, तर मित्र आहे त्याकडे आलतो. कुठे आहे त्याचं घर इथं? इथून सरळ जा आणि लेफ्टला जा, तिथंच येत ते. बरोबर चालतंय, मी जातो, बघितलं तर कोणतं राड होईल. चल तू काळजी पण घे घे. बाळा. चल येतो. काय करायची गं मग भाजी? अगं बाई तू तर काय खात बी नाही. काकडी खा, तू काकडी खा. हा, आपण आज बटाटा बनवू हा मस्त. मानसी, अरे हळू. मानसी काय झालं वरडायला तुला? कुठे गेली ती? आसन घरामध्ये काम करते, काय झाले काय? अरे काय झालंय, हं. मला एक जण माझ्या जोडीदाराने इकडे इकडे सांगितलं. येऊन थांब, इकडे बोल. माझ्या जोडीदाराने काय सांगितलंय हा की मानसी कुणाबरोबर तरी कोणतरी पोरग होतं बाहेरचं, हा. त्याच्याबरोबर गळ्यात गळ्यात घालून रस्त्याला उभं होती. ए
काय बी कोणी काय विकास काय सांगण आहे, काय विकास काय सांगन कोण? अरे असं गळ्यात गळे रोडला कशी उभी राहीन ती घालून. ती कुठे ती मला सांग. गळ्यात गळे मग तो काय सांगणार येडा माणूस नाही, तो चांगला माणूस होता. त्याने मला साईडला घेऊन सांगितलं, 4 माणसात बसलो होतो, त्याने मला साईडला घेऊन सांगितलं. मग तिला बोलो आणि नीट समजावून सांग तिला. मानसे! हळू. मानसी मानसी काय हो? इकडे बरं. काय करीत होती ग तू? काय करत होते म्हणजे? काय करीत आतमध्ये होती? आवरत होते. आता नाही सांगत तुला मी. मगाशी काय करत होती? मग अशी काय करत होते मी? कुठलं बोलताय तुम्ही? मला काही तू समजत कोणाबरोबर गळ्यात गळे घालून बसली होती? खरं खरं सांगायचं मला. नाही. कोणाबरोबर? खरं खरं सांग, खरं खरं आल्यापासून सांग. काय बघ त्याच्या डोक्यात काय खूळ भरले कोणी काय नेमकं सांग खुळ बाई. म्हणजे मी येडाय का? मी आजपर्यंत तुला काय बोललो नाही. हळू ना बाबा विचारते लोक ऐकतील कुठे लोक ऐकू दे, मला काय घेणं देणं. तू कोण होता ते माणूस सांग, लवकर सांगायचं मला. कोणता माणूस? तू खरं सांगा, तुला सांगतो मी. खरं सांग, सांगते ना खरं मी सांग, तुम्हाला. लवकर सांग, लवकर सोडा. सांग, लवकर सांग, लवकर सांगा सांग, ना ते थांब. लवकर सांग. चल लवकर सांग, कोण होता तो? काय अरे हा, ते मगाशीच म्हणताय का तुम्ही? हा हा. अहो तो माझा बालपणीचा मित्र होता. बघ आहे का, आणि मी म्हणलं ना कोण अरे बालपणीचा मित्र गळ्यात गळ्यात घालून असतो का? बालपणीचा मित्र गळ्यात गळ्यात घालून असतो? हा? अहो तुम्हाला माहिती का तिथं काय घडलं? काय घ्यायचं सांग बरं मला. डायरेक्ट तुम्ही आड घेता मला तू आवाज विचारता सोडून का? बुक्कीचं तू दात बीत सगळं पाडून टाकीन. विचारायचं काम असतं आधी हा, बायकोला, काय झालं? सांग काय मला. झालं काय सांग, नाही. सांग, त्यामध्ये सांग. राहत होता तुम्ही माझ्यावर. सांग, अरे चल. थांब रे माझ्या पुढे आवाज करून बोलते काय तू? बाहेर हा? माझ्या पुढे बायकोला मोठा तुम्ही direct मला हाणणार तुला का? कोणती गोष्ट कमी केली ती सांग, मी पाहिली. शांत बस ना. तुला कोणती गोष्ट कमी केली ती सांग. तुला कोणती गोष्ट कमी केली ती सांग मला. ना 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 तुला त्या लेकराचा विचार नाही आला, माझा विचार नाही आला, माझ्या आईचा विचार नाही आला. पोरग रडायला लागला तुम्हाला रे. तसं वाटतं तसं काहीच नाहीये. तू गळ्यात गळ घालून बसलीस का? शांत आणि तो बस. माणूस गळ्यातकडे घालून नव्हते तुला बसले. सांग, तू डोक्याची मंडई करू नको माझ्या. अहो त्यांना सोमनाथ भागतकडे जायचं होतं म्हणून मी रस्ता सांगितला त्याला. म्हणून गळ्यात गळ घालून म्हणून गळ्यात गळ घालून बसली? म्हणून गळ्यात गळ घालून बसली? अरे बाय. म्हणून गळ्यात गळ घालून बसली तू? अरे तुम्ही समजून सांगताय का भांडण करताय काय करताय तिला काय तुम्ही? समजून सांगायचंय सांग बरं. हा? कोणती अरे गोष्ट कमी विचार केली ना ना, मी? विचार ना कोणती नीट. गोष्ट कमी हा? केली ना मी? लहान बाळ यार तुम्ही कसं वागताय? तुम्हाला तर- तुझ्याकडे तुझी चूक नाहीये ना, तू काय एवढे ओरडून बोलते? पण ते बघा ना काही विचारायच्या हळू- अगोदरच मला हाणता. हळू मग बोल, मी हळू हा, बोल. ठेव ठेव ह्याच्या डोक्यावर हात. ठेव याच्या डोक्यावर, आईच्या ठेव हात. आणि मन म्हणावं की ही कोण होता त्यो? ठेव बरं. आता कशी तुझी दात खिळी बसली? कशी दात खिळी बसली? कशी दात खिळी बसली? हा? अरे कोणती गोष्ट कमी केली? कोणती गोष्ट कमी केली मी? कोणती गोष्ट कमी केली? कोणती गोष्ट कमी केली तुला मी? कोणती गोष्ट कमी केली ती सांग. हा? दुसरं बघू नको ना तू. गेला तर तू जा, त्याला घेऊन आज जा, त्याला घेऊन आज जा. चाल, आज जा, आज जा तू, आज जा, बघू नको त्याला तू. बघू नको. हे देवा, हद्द झाली बाबा आता तुम्ही. अरे इज्जतीचा पार पंचनामा केला नाही नी. 4 माणसात तोंड दाखवायची जागा नाही राहिली मला. कोणी सांगितलं रे तुला या? कोणी सांगितलं? सरपंचाने सांगितलं डायरेक्ट मला. सरपंच काय मला खोटं बोलून? अरे ही या चार भिंतीच्या आत अशा गोष्टी बोलायच्या, एवढं आरडं ओरडून लोकांना गाव गाव गळ करायचंय का? हा? अरे गाव गोळ तू आई तू काय बोलते तुला कळतंय का? अरे आपल्या घरात लहान लेकरू आहे, अरे मला सगळं कळतंय, तिला कळतंय का? तिला गुख हाताने कळतंय का? मला सांग बरं. आधी समजून सांगायचं ना, समजून सांगायचं. तू डोक्याला नको लागू माझ्या. काय सांगायचं या पोरांना? असं वागल्याने त्यांच्या आयुष्याचं आणि संसाराचं वाटोळ होईल. मलाच बघावं लागेल काहीतरी. मानसी शंभूला फोन करते. हॅलो. बोल ना बाबड्या, काय झालं तुला? अरे रडते का बाबड्या तू? काय झालंय? हॅलो. हे बघा काय तुला झालं एकदाच बाळा तुला? सांगते मी, मला तुझ्या सोबत यायचंय आता. हो पण झालंय काय बाळा, आधी सांगशील का तुम्हाला? माझ्या नवऱ्याला सगळं कळलं. त्याला कुणीतरी सांगितलं आपण भेटलो ते सगळ्या गोष्टी, म्हणून तो माझ्यावर संशय घेतोय. आणि तो आताच संशय घेतो म्हणजे आयुष्यभर माझ्यावर संशय घेत राहणार. मला नाही राहायचंय इथं, मला तुझ्या मारलं सोबत का त्यानं? यायचंय. तुला मारलं? हो, खूप मारलंय मला. कधी माझ्या आई बापांनी माझा हात नाही उचलला, पण त्याने उचललाय. कधी तू रडू मला नको 4 रडू बोट उमटवले नाही, पण त्याने उमटवले. रडू नको बाळ. तू कुठे आहे आता? मी तर रानात आले रे.
ठीक आहे 5 वाजेपर्यंत उरकून बस, मी तुला न्यायला येतो, आपण जाऊ. बरं चालतंय. मी आवरून बसते. हा उरकून बस, रडू नको बाळा तू. हा. कुठं येशील घ्यायला मला? तिथं आंब्याच्या झाडापाशी ये. आंब्याच्या झाडापाशी नको येऊ. ते रोडवरच्या तिथं ये तू घ्यायला. तिथून जाऊ मग डायरेक्ट आपण. बर चालतंय, आलो मी. हा 5 वाजेपर्यंत ये तू. हा ये लवकर. हा रडू नको. हा. माफ कर रे पिल्या मला. मला जावं लागतंय रे. जर मी आता नाही गेले तर मला परत कधीच जाता नाही येणार. माफ कर मला. आली का? बरं झालं तू आलास माझ्या अगोदरच. चल लवकर, कोणी बघायच्या अगोदर निघू आपण. चल. कुठं गेली पोरगी काय माहिती. एवढं छोटं लेकरू सोडून कुशाल निघून गेली. आई विना कसं राहीन हे बाळ. कसं समजावं याला. ना बाळा ना ना. आई सापडली का रे? नाही, सगळीकडे पाहिलं, तिच्या बापाला फोन केला, सगळ्यांना पाहुणे रावलं तर सगळ्यांना फोन केला. अरे राहिना रे ते बाळा. चल दादा. सारखं आई आईची आठवण काढते. सगळ्यांना फोन केलाय. तिचं काय कुठे धाडस कसं सापडली? झालं रे एवढ्या लहान बाळ टाकून. ज्या माणसाने कांड केलंय ना त्यांनी वाघाच्या जबड्यात हात घातलाय बघ. आता तुला सांगतो, मी कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय दिलेला नाही. तिने करून लय मोठी चूक केलेली आहे. अरे बाळा डोकं शांत ठेव. नाही नाही नाही, ती बाळाचा माझ्या पद्धतीने विचार बघतो करू. बघतो काहीतरी. माझ्या लेकराला तिने वनवाशी केलं ना, त्याचा कार्यक्रम लावतो आणि तिचा कार्यक्रम लावतो. थोडी सुद्धा अक्कल नव्हती तिला. असं काय करू नकोस बाबा. नाही नाही हा? आमचा त्या बाळाचा विचार नाही, ती कर मग जरा. मी बघतो, मी माझ्या पद्धतीने बघतो आता काय करायचं ना. ती माझ्या बघतो लेकराचं काय करायचं ते. आता एवढी एवढी लेकराच तिला जाण नाही आली. काय करावं काय कळा नाही गेली. तोंड वर करून निघून गेली इथून. बघतो तोंडाला तिच्या. काळं फासलं. गावात तोंड दाखवायला जागा नाही अरे मला चार माणसात जाऊ वाटा ना. विचारावं तरी कोणत्या तोंडाने ती कळा ना. तिच्या बापाला फोन केलता, बाप म्हणला इकडे नाही आली. आली दादा. बघावं काय केलं तुमच्या पोरीने. एवढं तहान लेकरू टाकून काय सांगू आता. आमची इज्जत फार उशीवर टाकली. अहो मामा मारणार नाही तर काय करणार तुम्ही सांगा ना. कवर गप बसणार आहे मी कोणती गोष्ट. मला माझ्या गावातल्या सरपंचांनी सांगितलं मला की तुझी बायको कोणत्या तरी एका पोराच्या गळ्यात गळ घालून बसली होती. कोण नाही मारणार असेल म्हणून मारहाण करायची. कोण बोलली असन? मग तुम्ही आम्हाला उरफाट बोलताय का? मग आता त्या पोरीने जर जीव दिला असला त्याला आम्ही काय करणार आहे तर? आम्ही काय हाकलून दिली काय तिला घरातून? लेकरू आहे काय बी कसं तुम्ही बोलता. आम्ही कसं काय काय बोलणार आहे? तुम्ही त्यांची बाजू घेतात काय? आणि त्याला इकडं अहो, ती आणि लेक- त्याला इकडं. ती आहे, तिला कळत नाही. बघितलं आता? अहो पण एवढं लहान लेकरू टाकून जायचं तिला तरी कळतंय का नाही? अहो, आमच्या काय नव्हतं. जर तुम्ही त्याच्यावर संशय घेत अहो. असाल, रोज मारहाण करत असाल तर ती पोरीने जीव देईल. आजपर्यंत तिला मी चार बोट नव्हती लावली आजपर्यंत. तुमचं ठीक आहे पण तिने या बाळाचा तरी विचार करायचा तर आमचा नव्हता करायचा. चल चल बाळ तुला खाऊ घालते चल. एवढं व्हायच्या अगोदर तेव्हा मला काय फोन केला तुम्ही असंच झाले म्हणून. आम्ही ते समजून सांगितलं होतं परत नाही करणार या हिशोबाने. मग नंतर निघून गेल्यावर आम्ही काय करणार त्याला? पोरीचं जर काय बरं वाईट झालं ना मग बघतो तुमच्याकडे मी. काय करायचं ती करा. पण आम्ही सांगतो, मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्हाला काय करायचं ती करा. नीट सांभाळता येत नाही का? नीट सांगून सांगता बिंगता येत नाही का त्यांना? कोर सांगायची तुमची बायको तुमचा प्रपंच काय तुमचं म्हणून आम्ही म्हणून काय तिने काय रस्त्यावर मांडली काय आमची इज्जत? मग आपण खात्री करायची ना, ते पोराला भेटायचं ना, तू कोण तेव्हा काय. गाड्या मामा मामा एक तुम्हाला मी प्रामाणिक सांगतो, माझं जर चुकलं ना तुम्ही मला गेटला फाशी द्या. कुठं फाशी द्या? अरे मी त्याला फाशीच देईन तुला. हा, माझी बघन मी. पोरगी नाही सापडू दे मग बघू ती माझ्या हातात नाही लागावं एवढं फक्त डोक्यात ठेवा. माझ्या हातात नाही काय लागावं फक्त. करशील तू? ती माझ्या पद्धतीने बघन काय करायचं. तुम्ही निघा माहिती ना गुडीत मी आणून घालतो परत का तारा गेला? माझ्या दारात उभा करायची नाही. मला माहित नाही माझ्या लेकराचं काय काय ना, माझं काय ना, माझ्या घराचं काय द्या. मला ती माहित नाही बाकी. अरे जरा जरा सुधार ते लेकराचं काय करशील. आजपर्यंत मी तिला शब्दाने दुखील नव्हतं. माझी कधी वरड आलती का? तिने असं गु खायला नको होता, तिने का खाल्ला? अरे तू पाहिलं का तुझ्या डोळ्याने? मी पाहिलं का? म्हणजे सांगितलं बरं नोकर, ठीक मारहाण आहे, कर. तुम्ही बघून या. मी तुम्हाला फोन केला ना, तुम्ही बघून या कुठे गेली ती. तुम्ही बघा, मी माझ्या पद्धतीने बघतो कुठे गेली ती. अरे बघतो हा. आणि जाणून घालतो तू पर्यंत तिला कोण? सापडल्यावर, हा ती बघा कसा नांद येत नाही ना बघू तुम्ही. नांदवाय मोकळा. हा. हा अरे बाप, म्हणजे त्याची पोरगी गेली निघून, तो माझ्या येऊन चढतो इथे येऊन.
माझं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय म्हणून पुरी गेले बघतो मी काय करायचं मी बघतो ना काय करायचं ते आहे मी आलो बघून. आता किती वेळ बसायचं आपण इथं, लवकरात लवकर जाऊ ना. अगं आता बाहेर गेलो ना आपण, सगळे आपल्याकडे बघतात, कुणावर बिवर सगळे हुडकत असतात आपल्याला. हा बरोबर आहे, सगळे शोधत तर असतील ना आपल्याला. मग काय करायचं, इथंच बसून राहायचं का? इथं पण यायला कमी नाही आता काय करणार करू ते. सांगू का, आता संध्याकाळ होईल 2 तासात. हा आता संध्याकाळी आपण बाहेर निघू, एकदा बाहेर निघलं का आपण कोणाला गावत नाही. बरोबर आहे तुझं. मग एक काम करू, मग संध्याकाळी ना 2 तासानंतर निघून जाऊ मग आपण. डायरेक्ट निघून जाऊ, डायरेक्ट बाहेर जाऊ. ठीक आहे चालेल. हॅलो ए यार तुला काय समजतं का नाही का हा अरे 2-4 दिवस झाला का तुम्हाला का राजी काय गणगणित राव तुम्हालाच फोन लावणार होतो मी का तुमची बायको ती पोरग मला एका झाडाखाली दिसले तर कुठं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग चालू होतं आज संध्याकाळी जाऊ काहीतरी म्हणत होती अशी. कुठे दिसल्या तर हे इकडे जंगलात बसली होती लपून. अरे सर सकाळ धरून मीच त्यांना बघतोय बा आता काय सांगावा. सकाळ धरून काय काय मॅटर झालाय काय निघून गेली त्यावरती. निघून गेली हा पोरग घरी सोडलंय सगळे सोडले तर निघून गेली. मला 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 सांग कुठं 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 दिसलं तर. ते आपलं लिंब नाही का हा. लिंबाच्या पलीकडून बसलेली होती बघा बरं. अशी लपून बसली होती चांगली ठीक दोघं आहे ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही. जण. दाजी तर लय रागात गेले इकडे काय कुठाला नाही हवा मोकरच वाढीव चला बघतो काय होतं. किती वेळ उभा राहशील, बस ना निवांत खाली. अगं बघू दे ना कोण येते का, नाही तर आलं बिलं अगोदर तर आपलं सगळं फेल होईल. काय नाही फेल होत, आणि फेल होण्यासारखं आपण काही केलंच नाहीये. इथे जेवढ्या जंगलामध्ये कोण येणार आहे आपल्याला बघायला. मग आणि खरं सांगू कुत्र्या माझी बायको घेऊन जातो माझी बायको घेऊन जातो तू माझी बायको घेऊन जातो माझी बायको घेऊन जातो का सांग माझी बायको घेऊन जातो का माझ्या संसारात नाटक चालवतो का तू माझ्या लेकराचा विचार केला नाही, माझी बायको घेऊन आला कुत्र्या! तरी काय केलं तुला सुद्धा मारून टाकणार मी तुला सुद्धा मारून टाकणार. माझ्या संसाराचं वाटोळ केलं तुम्ही माझ्या लेकराचा विचार केला नाही तुम्ही कोणती गोष्ट केली नाही तुम्ही तुझ्यासाठी कोणती गोष्ट केली नाही मी माझं तान लेकरू सोडून आलीस तू अरे, कोणती गोष्ट कमी केली होती तुला कोणती गोष्ट कमी केली होती माझ्या लेकराचं काय व्हायचंय कसं व्हायचंय याचा तू थोडा सुद्धा विचार केला नाही गोष्ट मला रागाच्या भरात करावी लागली मानसी माफ कर ग मला माफ कर ग अहो दाजी तुम्हाला म्हणलं होतं तरी मी नसतं उद्योग करू नका हे काय केलंय तुम्ही चुकलं माझ्याकडून लय चुकलं चला घरी चला उठा उठा तुम्ही उठा इथलं पहिलं माणसे अहो आता काय रडून उपयोग आहे का ती मेल्यात दोघं पण चला घरी चला तुम्ही इकडून चला फार पोरग येड्यावानी करायला लागले कुठं कुठं शोधतय तिला काय माहिती. अरे अमोल नको काळजी करू येईल ती तिच्या थोडं डोक्यात राग आहे राग शांत झाला ना ती येईल बाळ आहे तू आहे अरे असं काय म्हणतो येईल अरे तिला किती अरे कोणती आई बाळाला सोडून जात नसती येईल नाही येऊ शकत आहे ती आता कशीच येणार नाही माझ्या का नाही येणार मी बोलवून तिला हा मी जाऊन घेऊन येईन कुठं रुसून गेला नाही तुला सांगितलेलं कसं कळत नाही मी मारून टाकलं दोघांना पण काय अमोल अरे काय बोलतोस हे तू अरे काय केलंय तू तुला सांगितलं होतं अरे जरा रागावर नियंत्रण ठेव आपण काय करू बोलू मी तुला विचार सांगतो करू आता काय करू देवा परमेश्वरा अरे काय माझं करू बाळ कुठे बसला माझं बाळ कुठे सांग मला. झोपलंय ते अरे असं करताना तू एकदा पण विचार केला नाही का माझा बाळाचा
अरे कुणाच्या भरोश्यावर तू असं केलं सांग बरं. सगळं संपलं. अरे अमोल, अरे माझं नाही निदान त्या लेकराचा तरी विचार करायचा रे. नाही समजलं, नाही समजलं. अरे काय करून बसलं रे कुणाला माहित नाही ना हे काय केलेलं. तू काय काही करू नको. तू ना तू 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 उठ, तू उठ. तू ना कोणी यायच्या आत तू निघून जा. मी सांभाळते. जा तू जा. कुठे निघाला तर तुम्ही? हेच आहेत का? शेणीच मारलो. नाही हो साहेब. काय तुम्ही तिथे डेड बॉडी भेटल्या 2 जणांच्या. लाज कशी नाही वाटली? अरे कोंबडी मारताना माणूस विचार करतो, तू 2 जीव घेतलेस. इकडे घ्या. चुकले मी साहेब त्याच्याकडून आता काय चुकलं. आम्हाला पण काय त्याच्या पुढे जाता येत नाही. एक आईची माया आम्हाला समजते. काय चालतं एवढं असं बायकोला मारून टाकायला? अहो, तिने माझी 1 वर्षाचं लेकरू सोडून गेलं. कोणत्या काय नाही ना? कोणत्या बापाला राग नाही ना? आता हे पण एक बापच आहेत की तुम्ही त्यांची पोरगी मारून टाकली. आपण त्याने नवरा आईने- साहेब माझ्याकडून माझी इच्छा नसताना पण झाली. आता काय आमची पण मजबुरी आहे. आम्हाला तुम्हाला आतमध्ये टाकावंच लागेल. अहो साहेब समजून घ्या ना हो. अहो तुम्ही छोट बाळ आहे त्याच. आहे पण आता काय कायदा त्यांनी हातात नव्हता घ्यायला पाहिजे. तर अमोल ज्याला त्याला जगण्याचा अधिकार आहे त्यांची इच्छा असताना ह्यांच्या मुलीची इच्छा असताना घ्या साहेब, चला. भाऊ ऐका ना दादा. काय का माझी एक पोरगी मारली त्यांनी. हा? चला येऊ का? अमोल अमोल अमोल, अरे कशी जगू रे मी आता